राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस परिवार, सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते तसेच समस्त नागरिकांना दर्शन करता यावं म्हणून दादांचा अस्थिकलश आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या जनसंपर्क कार्यालयात आणण्यात आला होता। मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी पहाटे 6:45 गुरुकुंज मोझरी येथील पवित्र कुंडात गुरुदेव मंडळाच्या परंपरेनुसार दादांच्या अस्थीचं विसर्जन करण्यात आलंय। यावेळी महासमाधी दर्शन, सामुदायिक प्रार्थना, ध्यान साधना व मौन श्रद्धांजली देण्यात आली व त्यानंतर राष्ट्रसंतांच्या कर्मभूमीत महाराष्ट्राचे लोकनेता दिवंगत अजितदादा पवार कायमचे विसावलेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे गेल्या बुधवारी 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात दुःखद निधन झालं। त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असून राष्ट्रवादी काँग्रेस परिवार शोकसागरात बुडालाय। बारामती येथे दादांच्या अंत्यसंस्कारानंतर मुंबई स्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयात अस्थिकलशाचं पूजन, त्यांच्या पवित्र स्मृतींचं स्मरण करीत भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली व अजितदादांचा अस्थिकलश राज्यभरात नेण्यात आला। सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी अमरावती येथील रेल्वे स्टेशन चौक स्थित आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे दुपारी 3 वाजतापासून ते रात्री उशिरापर्यंत अमरावती जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते, विविध समाज संघटनांचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींसह तमाम चाहत्यांनी दिवंगत लोकनेता अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेतलं। त्यानंतर 3 फेब्रुवारी रोजी पहाटे 5:45 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महासचिव संघटन आमदार संजय खोडके व आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्यासह काही पदाधिकारी हे अमरावतीहून दादांचा अस्थिकलश घेऊन गुरुकुंज मोझरी येथे पोहोचले। यावेळी सर्वप्रथम महासमाधीचं दर्शन घेण्यात आलं। तदनंतर सामुदायिक प्रार्थनेतून ग्रामगीता, अध्याय वाचन, ध्यानसाधना व मौन श्रद्धांजली अशा अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या परंपरेनुसार गुरुकुंजातील पवित्र कुंडात दादांच्या अस्थीचं विसर्जन करण्यात आलं। त्यानंतर सूर्योदयाच्या पहिल्या किरणात राष्ट्रसंतांच्या कर्मभूमीत महाराष्ट्राचे दिवंगत लोकनेता अजितदादा पवार हे कायमचे विसावले गेले। यावेळी आमदार संजय खोडके व आमदार सौ सुलभाताई खोडके, पद्मश्री पुरस्कार मानकरी ग्रामगीताचार्य जनार्दन पंत बोथे, यश खोडके, सुरेखाताई ठाकरे, संतोष महात्मे, प्रशांत डवरे, अविनाश मार्डीकर, ॲडव्होकेट किशोर शेळके, जितेंद्र सिंह ठाकूर यांच्यासह श्री गुरुदेव सेवा मंडळ कार्यकारिणीतील सर्वश्री गोपाल कडू, डॉक्टर राजाराम बोथे आदी गुरुदेव सेवा मंडळ परिवार व अरविंद बँकेचे संचालक प्रकाश मक्रमपुरे, अविनाश ठाकरे, रुचाताई अविनाश ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील नगरसेवक चंदू खेळकर, मंगेश मनोहरे, छबुताई मातकर, अंजली मनोज केवले, भोजराज काळे, अशोकराव हजारे, ॲडव्होकेट सुनील बोडे, प्राध्यापक डॉक्टर अजय बोंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत, निखिल ठाकरे, मनीष करवा, गुड्डू राठी, अजय हेडा, संजय बोबडे, मनोज केवले, प्रवीण इचे, अमित तायडे, दत्तात्रय बागल, भास्कर ढेवले, सुरेश चौधरी, रवी पडोडे, रमेशराव ढवळे, आकाश हिवसे, संकेत अळसपुरे, प्रथमेश गवई, अभिजित लोयटे, सचिन चवनजाळ, प्रथमेश बोके आदींसह शोकमग्न राष्ट्रवादी काँग्रेस परिवार सदस्य उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज।